अरे हे गावंडे भाऊ असे खाली बसून काय करू राहिले रे बा. तर जय गजानन माऊली. तर तो विषय असा आहे मित्रांनो की गावंडे भाऊ मी काही कामानिमित्त नांदुराला गेलो होतो आम्ही हायवे नव्हतो, पण येत्या वेळेस गावंडे भाऊ म्हणत चला मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. शॉर्टकटच्या नांदी गावंडे भाऊनं मला हायवे सोडून वावरा शिवराच्या कच्च्या रस्त्याने गाडी टाकायला लावली. आणि मित्रांनो आजचा ब्लॉग काही वेगळं होणार आहे, कारण की आजचा पुरा ब्लॉग गाडीवरच आहे. कच्च्या रस्त्याने गाडी तर टाकली, पण 4-5 किलोमीटर दूर आल्यावर गावंडे भाऊ म्हणत मी रस्ता विसरलो राजा. आता मी गावंडे भाऊला म्हटलं राजा या गोष्टीवर तर खरोखर तुम्ही एखाद्या पुरस्काराचे हकदार आहे. हा रस्ता पाहून चान्सेस तर कमी वाटू राहिले, पण आपण जर शेगावला पोहोचलो तर मी एखादा पुरस्कार तुम्हाला नक्कीच देतो. कोणी म्हणे हा लांजूळ मोरगाव जलम पायदळ पालखी मार्ग आहे, तर कोणी म्हणे भाऊ तुम्ही चुकीच्या रस्त्यावर आले, हा रस्ता शेगावला जातच नाही. एवढ्यात मला महाराजांचा फोटो दिसला. मी म्हटलं गावंडे भाऊ लगता है आपण सही मार्ग पर जा रहे हैं. इकडे आमची 2 व्हीलरच मुश्किल ना आली आणि या भाऊने इकडे 4 व्हीलर टाकून दिली. मी म्हटलं गावंडे भाऊचे पहिले पुरस्कार तुम्हाला. उबड खाबड रस्ते, छोटे छोटे पुलं, नाल्या खोल्या पार केल्यावर आम्ही एका जागेवर येऊन पोहोचलो. गावंडे भाऊले म्हटलं घरी पोहोचू तेव्हा पोहोचू, जाऊ दे तिकडे बोरं दिसू राहिले तेवढे बोरं आणा आपल्याला खायला. आता गावंडे भाऊने कंपाऊंडच्या बाहेरून पडलेले बोरं उचला की नाही, तर गावंडे भाऊ कंपाऊंडच्या अंदरून गेले. मी म्हटलं राजा गावंडे भाऊ कोणी कल्ला करीन ना, तर गावंडे भाऊ म्हणतात काजू बदामाचं झाड थोडी आहे, 65 बोरं आहे. मी म्हटलं शेगावचा रस्ता मिळो की ना मिळो, पण फुकाचे बोरं भेटले हे चांगलं झालं. आणि डबल आमचा बोरं खात खात खतरोगे खिलाडीचा प्रवास चालू झाला. झाडं गिडं दिसू राहिले तेव्हा लोक ठीक होतं, पण आता आमच्या बाजूला डायरेक्ट रेल्वे दिसू राहिली. ती माई धांदल लवकर घरी पोहोचायची आणि गावंडे भाऊची धांदल पा काय ते ट्रेन मधल्या माणसाला बाय बाय करू राहिले. मग खूप वेळची मेहनत मशक्कत केल्यानंतर शेवटी आम्हाला डांबरचा रोड लागला. त्यानंतर जलम क्रॉस केला आणि आम्ही येऊन पोहोचलो खेरड्यात. तिथं गावंडे भाऊला दिलं सोडून. खेरड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन मी निघालो शेगावसाठी. आणि मी शेगावला पोहोचतो तेव्हापर्यंत तुम्ही मला फॉलो करून घ्या. पण जाता जाता तुम्हाला एक सांगतो मित्रांनो की गावंडे भाऊ सारखे माणसं जर प्रवासात असले तर आपल्याला कोणताही प्रवास बोर होत नाही. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत सप्रेम जय गजानन माऊली.